जय गुरुदेव माऊलीजी. मी स्वाती नवनाथ तरवडे, मुक्काम पोस्ट चेडगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. माझा मोठा अनुभव आहे. अनुभव असा आहे की माझ्या लग्नाला 18 वर्ष चालू होतं, मला बाळ नव्हतं. म्हणजे मी त्याच्या आधी भरपूर दवाखाने केलेले होते. डॉक्टर म्हणजे जिल्हा मॅडमकडे मी 2012 मध्ये ट्रीटमेंट घेत होते. त्यानंतर मी स्वामीनाथन डॉक्टरांकडे पुण्याला पण गेलेले. भरपूर डॉक्टर, रामपूर, अहमदनगर, म्हणजे हे सगळ्या डॉक्टरांकडे मी म्हणजे IUI, IVF, लॅप्रोस्कोपी सगळे म्हणजे आम्ही 7 ते 8 लाख रुपये मोकळे घातलेले होते. पण मला रिझल्ट काहीच नव्हता. फक्त 2021 पासून आम्ही ज्ञानयोगासोबत जोडलेलो आहे. पवारताईंनी म्हणजे त्यांच्यामुळेच मी हे सगळं काही करू शकले. त्यांनीच मला इथं आणलं आणि ह्या शिबिर आम्ही केलं. 2022 मध्ये पहिलं शिबिर केलं माऊलीजी. ऑक्टोबर 2022 मध्ये पहिलं शिबिर केलं आणि असा चमत्कार घडला माऊलीजी की मी प्रेग्नंट राहिले. म्हणजे जो 2.5 महिन्याचे ना, त्यावेळेस मी सूर्यभानगुरुची 40 सूर्यनमस्कार घेत होते. मी सगळी साधना करत होते आणि नंतर मला समजलं का म्हणजे आहे म्हणून. आणि मग त्यावेळेस मला फक्त माऊलीजी तुम्ही आणि चैतन्यवनात दिसत होतं. फक्त तुम्हीच दिसत होते माझ्या नजरेत. आणि मग मी पहिला कॉल सूर्यभानगुरुजींना केला आणि त्यांना सांगितलं की असं आहे, माझ्या लग्नाला 18 वर्ष चालू आहे. आणि त्यांना पण इतका आनंद झाला. आणि त्यानंतर म्हणजे मी माऊलीजींच्या सानिध्यात होतेच, पण 2.5 महिने ज्यावेळेस झाले त्यावेळेस पोट दुखायला लागलं म्हणून डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी सांगितलं, सोनोग्राफी केली, बेबीच्या बाजूने सूज आहे आणि 10 दिवसाच्या गोळ्या दिल्या. पण माऊलीजी मी त्या गोळ्या घेतल्याच नाही 10 दिवसाच्या. म्हटलं माऊलीजी आहेत, सगळी काही सकारात्मक ऊर्जा माऊलीजींची आपण शिबिर केलेलं आहे, ते मी अनुभवलेलं आहे माऊलीजी. आणि त्या गोळ्या मी घेतल्या नाही. त्याच्यानंतर 10 दिवसांनी मी परत डॉक्टरांकडे गेले, सोनोग्राफी केली डॉक्टरांनी, पण त्यामध्ये काहीच नव्हतं. माऊलीजी तुम्ही मला सांगितलं होतं फक्त ताई तुम्ही पॉझिटिव्ह बोलत राहा बाळांसोबत आणि ध्यान प्राणायाम सगळं करीत राहा. मी त्या पद्धतीने केलं आणि असा रिझल्ट मला 10 दिवसातच भेटला. त्यानंतर ज्यावेळेस डिलिव्हरीचे दिवस आले आणि 9व्या महिन्यात मला ॲडमिट केलं आणि मी सूर्यभानगुरुजींना फोन केला 9व्या महिन्यात. ज्यावेळेस मला ॲडमिट केलं म्हणलं मला माऊलीजींसोबत बोलायचं आहे. सूर्यभानगुरुजी म्हणले ताई माऊलीजी ते नाही, मी आले का फोन करतो तुम्हाला. आणि सकाळी 9 वाजता फोन केला. त्यानंतर मला 11 वाजता डिलेव्हरी रूममध्ये नेलं. नंतर गुरुजींचा फोन आला, पण माझं काय माऊलीजींसोबत बोलणं नाही झालं. पण मी ज्यावेळेस त्या डिलेव्हरी रूममध्ये गेले आणि एका हातात सलाईन होतं, माऊलीजी फक्त यस जय गुरुदेव माऊलीजी एवढं म्हणले. पण त्या यसमध्ये एवढी ताकद आहे माऊलीजी आणि तुमच्यामध्ये की होत्याचं नव्हत्याचं होतं करण्याची ताकद तुमच्यामध्ये माऊलीजी. आणि मला माझी म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि 11 ते 3 हा टायमिंग माझा डिलिव्हरीचा कसा गेला मला समजलंच नाही माऊलीजी. मी झोपेत असल्यासारखंच मला जाणवलं. फक्त तुम्हीच माझ्या समोर दिसत होते माऊलीजी आणि तुम्ही प्रत्यक्षात ऊर्जेने माझ्यासोबत नाही, प्रत्यक्षात शरीराने पण तुम्ही माझ्यासोबत होते माऊलीजी. हे मी अनुभवलंय. ते ज्ञानयोग हे काय आहे हे शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे लाखोनी रुपये घालून 10 ते 12 लाख रुपये घालून देखील जे मिळत नाही ते चैतन्य योग वनामध्ये येऊन आणि फक्त एक शिबिर केलेलं तो अनुभव आहे. सगळ्यांनी शिबिर करा, सगळ्यांना शिबिराची गरज आहे माऊलीजी. आणि माऊलीजी म्हणजे कोण हे सांगू शकत नाही. भूतलावरचे म्हणजे नाही, देवांच्याही पलीकडचे देव माऊलीजी आहेत. आणि चैतन्यवन काय देतं हे सांगू नाही शकत. 18 वर्षानंतर मी अनुभवलंय ज्ञानयोगामुळे आणि माऊलीजींमुळे. आणि फक्त एक शिबिर निवासी शिबिर केलं त्यामुळे मी आई झाले. हा मला खूप मोठा आनंद आहे माऊलीजी. मी चैतन्यवन आणि माऊलीजी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही माऊलीजी. आणि हे माझं बाळ आहे माऊलीजी. जय गुरुदेव कर बाळा. जय गुरुदेव माऊलीजी.